25 वर्ष 24 वर्ष कशी गेली हे आम्हाला कळलंच नाही। आज शेवटी ती आपल्या सासरी जाणार आहे। सगळेच मिक्स्ड फीलिंग्स आहेत, भिवणी, नर्वस, एक्साइटमेंट, खुश आहे। एक्झॅक्ट असं मी नाही सांगू शकत नक्की काय वाटते। निनाद हा एकदम ब्रिलियंट मुलगा आहे, सिंपल आहे, डाऊन टू अर्थ आहे, तेच मला आवडतं मी, बस अजून काही नाही। कन्यादान करणं याच्यासारखं पवित्र कार्य दुसरं नाही। कन्यादान केल्याचं समाधान आहे, परंतु आमच्यापासून दुरावणार याच्याबद्दल थोडी खंतसुद्धा वाटत असते। परंतु हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे त्या आमच्याही जीवनात घडत आहेत। प्रसंग आनंददायक आहे आणि ती जाणार म्हणून दुःखदायकसुद्धा आहे, तरी देखील या सर्व गोष्टींची ॲडजस्टमेंट ही आम्हाला करावीच लागेल, त्यामध्ये काय पर्याय नाही। सगळ्याच आठवणी आणि मेन म्हणजे माझा भाऊ रोहन। आमची भांडणं, तिला तिचं समजावणं वगैरे सगळंच मी मिस करणार। एकटीने माझी मुलगीच बनून राहावी अशी माझी इच्छा आहे आणि मी तिच्यासाठी आईच असावी अशी माझी इच्छा आहे। तिचं माहेर किंवा सासर याच्यामध्ये जराही फरक जाणवणार नाही याच्याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही। ज्या पद्धतीने दुधामध्ये साखर विरघळते, सासरीसुद्धा त्याच पद्धतीने ती विरघळून जाईल। केतकी आणि निनादला माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे, शिवसेना परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत मी त्यानिमित्तानं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं वरवधूस मनपूर्वक शुभेच्छा देतो। पहिल्यांदा भेटली तेव्हाच खूप आवडलेली। माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुला पूर्ण आयुष्य सुखी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन।